विश्रांतीनंतर सिने गटामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत उमेश कुलकर्णी. देऊळ करताना असे कुठले प्रसंग शूट करताना म्हणा किंवा असे काही लक्षात राहिले ऍज अ डिरेक्टर म्हणून की हा प्रसंग करताना खूप धमाल आली किंवा खूप मजा आली असं म्हणजे भरपूरच सांगता येईल तुला खरं तर, पण असं कुठला पर्टिक्युलरली सांगता येईल? खरं म्हणजे शूटिंगचा प्रत्येक दिवस हा एक अत्यंत प्रत्येक इतर दिवसांपेक्षा खूप वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक दिवस हा एक स्वतःचं त्याचं त्या दिवसाचं सुद्धा स्क्रिप्ट लिहिता येईल इतका तो नाट्यपूर्ण असतो. कारण जसं मी बहुतेक वेळेला खूप गमतीमध्ये म्हणतो की एखादा शूटिंगचा दिवस हा एक देशस्थी लग्न असल्यासारखा असतो. त्याच्यामध्ये इतके जण इन्व्हॉल्व असतात आणि प्रत्येकाची एक जबाबदारी असते. प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला घडणं आवश्यक असतं. सकाळी 9 वाजता ज्या पद्धतीचा एक प्रकाश येतो त्या प्रकाशामध्येच सिनेमॅटोग्राफरला त्याचं तो शॉट पर्टिक्युलरली घ्यायचा असतो. त्याच वेळेला ती गाडी जी 45 किलोमीटर लांबून वाईहून निघणार असते त्याचं चाक पंक्चर होण्याची शक्यता असते. त्याच वेळेला काहीतरी एखादी गोष्ट एखादा कॉस्ट्युम जो आहे तो आदल्या दिवशी धुतलेला असतो, तो तिकडून आणता कुठली तरी गाय त्या कॉस्ट्युमच्या माणसाला टक्कर देते आणि तो चिखलात पडतो. म्हणजे अशा तरतऱ्हेच्या अनेक अडचणी येतात आणि मग त्या अडचणी आल्यानंतर त्यांना पार करून पुढे कसं जायचं असा एक विचार प्रत्येक वेळेला तिथे करायला लागतो आणि मग त्याच्यातून नवीन काहीतरी गोष्टी सुचतात आणि त्याच्यातून नवीनच काहीतरी घडतं. म्हणजे जे आपण ठरवलेलं असतं ते कधीच घडत नाही आणि तीच या सगळ्या गोष्टींची मजा आहे. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये नानांबरोबरचं काम करणं किंवा नाना आणि दिलीप काकांना, दिलीप प्रभावळकरांना, त्यांना दोघांना एकत्र काम करताना पाहणं ही माझ्यासाठी खूप महत्वाची आणि खूप अशी कुपीत ठेवता येईल या पद्धतीची गोष्ट होती. ज्यांना देव हवा आहे त्यांनी तो आपापला शोधा, त्यांना नकोय त्यांनी शोधू नये. 27 कोटीचा प्रोजेक्ट बसतोय बरं का. एवढं कसं काय परफेक्ट आहे म्हणायला समजावं लोकांना, म्हणू काय अडाणी बना काय करायचं. या चित्रपटामध्ये आम्ही गाणी शूट करत होतो. पहिल्यांदाच आम्ही गाण्यांची खेळत होतो. तर ते पूर्ण गाण्याचं आम्ही सेट लावला होता त्या गावामध्ये. दुसरीकडे असं स्टुडिओमध्ये करायचं नाही असं ठरवून. तर मग त्या गाण्याची रिहर्सल आणि मग तिथे ते गाणंचं शूटिंग पाहण्यासाठी म्हणून जो अनेक मॉब त्या गावातला येऊन बसला होता त्याच्यातून सुद्धा काही काही कल्पना तयार होत होत्या. कारण सगळ्या बायका अशा एका बाजूला बसल्या होत्या आणि बाकी सगळे पुरुष तिकडे ते नाचणं, तो आवाज सुरू झाला की तिथे ते नाच करत होते आणि त्या बायकांना ते सगळं बघायचं होतं. पण त्या बिचाऱ्या अशा कोपऱ्यात त्यांना असं लेजिटिमेटली तिथे येऊन पाहता येत नव्हतं. त्यामुळे ते थोडंसं हळूच त्या ते पाहत होत्या. वळूसारखा चित्रपट असेल किंवा विहीरसारखा चित्रपट आणि आता देऊळ, तुम्ही जी काही आतापर्यंत केलेली कामं आहेत ती लोकांनी अगदी मनामध्ये ठेवली किंवा खूप चांगल्या पद्धतीचं अप्रिसिएशन त्या कामांना मिळालं. एक डिरेक्टर म्हणून किंवा एक त्या सगळ्या ग्रुपचा एक मेंबर म्हणून तुला काय कारणं वाटतात अशी की लोकांना आपली प्रोडक्ट आवडतात? त्याचं काय अनालिसिस तू केलंयस? खरं म्हणजे आम्ही जे काही सांगू पाहतो आहोत ते कुठल्याही पद्धतीने ते क्लिष्ट न करता ते सहज साधेपणाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते कोणाला तरी वेगळ्याला आवडेल का असा विचार न करता ते मला आवडेल का असा मी पहिल्यांदा विचार आम्ही करतो की हे मला जर चांगलं वाटलं तर ते निश्चितपणे काही लोकांना चांगलं वाटेल असा विश्वास असल्यामुळे कोणासाठी तरी यांना हे आवडेल म्हणून हे त्याच्यामध्ये घाला, त्यांना हे आवडेल म्हणून हे त्याच्यामध्ये घाला असं न करता आम्हाला नक्की काय पाहायला आवडेल तशा पद्धतीचा चित्रपट आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मला असं वाटतं की ते पोचतं आहे मंडळींपर्यंत. कारण आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही आव आणत नाही आहे की काहीतरी एक वेगळंच काहीतरी भलतंच सांगण्याचा की जे आम्हाला काही जास्त कळत आहे लोकांपेक्षा आणि ते आम्ही लोकांना बघा हे कसं आहे आणि अशा पद्धतीने कुठला तरी संदेश एक देण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. आम्ही आम्हाला येणारे अनुभव तितक्याच म्हणजे जसं आपण कट्ट्यावरती मित्रमंडळी बसून एखादा अनुभव शेअर करू त्या पद्धतीने तो चित्रपटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पण याचबरोबर आम्ही चित्रपटाची जी भाषा आहे सिनेमाची भाषा ती आम्ही चोख
कशी करता येईल किंवा ती दृश्यात्मकता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आणता येईल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या संवादांच्या परे आपल्याला एक अनुभव जो द्यायचा आहे, एक अनुभव जो तयार करायचा आहे, तो फक्त संवादांनी न तयार होता त्याचं संगीत असेल, त्याचं साऊंड डिझाईन असेल किंवा त्याची दृश्य प्रतिमा असतील त्याच्यामध्ये त्या काय पद्धतीने त्याची योजना करता येईल असाही विचार करतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं वाटतं किंवा विहीर सारखा सिनेमा की जो तितका थिएटरमध्ये खूप प्रमाणामध्ये चालला नाही, जसा वळू आणि देऊळ चाललं, पण ज्यांनी तो पाहिला आहे थिएटरमध्ये त्यांना अजूनही त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लक्षात आहेत आणि कधीतरी भेटल्यानंतर ते म्हणतात की तुमचा अमका प्रसंग आमच्या खूप मनामध्ये अजूनही आहे आणि त्यांनी नक्की काय झालं आम्हाला कळत नाही, पण तो सारखा आठवत राहतो. तर अशा पद्धतीच्याही अनेक प्रतिक्रिया मिळतात आणि असं वाटतं की चित्रपटाची चित्रपट या माध्यमाची जी काही व्याप्ती आहे किंवा त्याची जी काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अर्थातच त्या काही आम्ही पूर्ण एक्सप्लोर केलेल्या नाहीयेत किंवा आता एक प्रकारची सुरुवात आहे, तरी सुद्धा तो प्रयत्न आम्ही करतो. निश्चितपणानं. नाना आणि दिलीप काकांचा विषय मगाशी तू ओघाना आला तुझ्या तोंडामध्ये. पहिलाच हा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये नाना आणि दिलीप काका त्यांना एकत्र आणण्याचं काम तू केलं आहेस. ऑन सेट हे एक कलाकार म्हणून अतिशय मोठी माणसं आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं अनेक चित्रपट, अनेक सिनेमे दिले आणि दर्जेदार सिनेमे दिले लोकांना. या दोघांबरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? दिलीप काकांबरोबर आम्ही वळू मध्ये सुद्धा काम केलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर नुसतं असणं ही गोष्ट सुद्धा इतकी आनंददायी आहे की मला सिनेमा करताना त्यांना असं वाटतंच की त्यांना ते सिनेमामध्ये आपले असावेत, कारण म्हणजे त्यांच्याबरोबर काही काळ तरी राहता येईल हा त्यातला एक सुप्त उद्देश असतो. कारण त्यांच्याबरोबर असणं आणि गप्पा त्यांच्याशी मारणं हा एक निखळ आनंद म्हणतात ना की ज्याला कुठली किलमिश नाहीये, असं किलमिशच्या विरहित आनंद खूप कमी वेळेला आपल्याला मिळतो आणि तसा दिलीप काकांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याबरोबर असताना तो मिळतो. ते अत्यंत जेन्युइनली म्हणजे अजूनही ते असं काही ते खूप मोठे इतके ग्रेट कलाकार आहेत असं कधीही दाखवून तर देतच नाही, पण त्याचबरोबर त्या भूमिकेमध्ये नक्की त्यांना काय करायचं आहे किंवा त्याच्याविषयी त्यांची एक व्हल्नरॅबिलिटी त्यांनी अजून जिवंत ठेवलेली आहे आणि ती गोष्ट खूप चांगली वाटते की त्यांना त्याच्यातल्या वेगवेगळ्या पदर तयार होत आहेत ना, ते त्यांचं एक वाक्य हे ते व्यवस्थितपणे ते बोललं जात आहे ना, याच्याविषयी अजूनही ते जागरूक असतात. म्हणजे असं कुठल्याही क्षणी ते असं म्हणत नाही मीच करतोय ना त्यामुळे मी ते करून टाकेन, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड त्यांचा कधीच नसतो आणि त्याच्यातून खूप गोष्टी शिकता येतात. इतके चित्रपट केल्यानंतर, इतक्या नाटकांमध्ये काम केल्यानंतर, इतका अनुभव पाठीशी असताना सुद्धा एखादा कलाकार त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतका जागरूक असणं ही गोष्ट खूप काही शिकवणारी असते. नानांबरोबर काम करणं म्हणजे एक मोठाच अनुभव होता, कारण नाना हे खूप मनस्वी कलाकार तर आहेतच, पण ते ज्या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की ते खूप सहजपणे त्या सगळ्या गोष्टी करतात, पण त्यातल्या प्रत्येक वाक्याचा त्यांनी एक अभ्यास केलेला असतो. त्यातल्या प्रत्येक वाक्यामध्ये ते नक्की कुठे थांबणार आहेत, कुठे अर्धविराम घेणार आहेत, कुठे स्वल्पविराम घेणार आहेत, याचं पूर्ण काम त्यांनी आधी केलेलं असतं आणि त्यामुळे ते जेव्हा एखादा संवाद बोलतात त्यावेळेला तो संवाद आत्ताच त्याचा जन्म झाला त्या वाक्याचा असं आपल्याला वाटतं, पण ते वाटणं म्हणजे ते असं लिहिलंय ते लगेच करतात असं नाही. त्याच्यासाठी ते खूप वेगळ्या पद्धतीचं काम करतात की जे आपल्याला कधी दिसत नाही आणि तरी सुद्धा ते पहिल्यांदा बोलताना आपल्याला असं वाटतं की आत्ताच ते संवाद बोललेले आहेत. ते भारतातल्या खूप कमी असे कलाकार आहेत की जे म्हणजे खरंच ग्रेट कलाकार असं त्यांना म्हणावं तशा पद्धतीचे ते अभिनेते आहेत आणि त्यांना सिनेमा या माध्यमाची जाण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे, कारण त्यांना नक्की कॅमेरा कुठे आहे, त्याची लेन्स कुठली आहे, आपण कशा पद्धतीने उभं राहिल्यामुळे आपला काय पद्धतीचा प्रोफाईल दिसतो, आपल्या सगळ्या चालण्याचा पेस कुठल्या पद्धतीच्या मुवमेंटला कसा ठेवायला पाहिजे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीने मला खूप वेळेला असं स्थिमित व्हायला झालं की अरे हे त्यांनी इतकं परफेक्ट कसं काय केलं असं मला बऱ्याच वेळेला वाटायचं की अगदी आपल्याला असं वाटावं की इथे त्यांनी वळताना इथे थोडंसं या बाजूला पाहावं, तर कधी कधी ते इतकं तेच करायचं म्हणजे आणि तितक्याच वेळ ते पाहायचंय. तर या म्हणजे असं एक आणि ते तुमच्या समोर घडत असताना एक वेगळीच गोष्ट असते. म्हणजे चित्रपटामध्ये पाहताना तुम्हाला ते कळत नाही, पण जेव्हा ते
म्हणजे तुमच्या समोर एखादी गोष्ट ती घडत असते, त्यांच्या अभिनयाची एखाद्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतली मजा, त्यावेळेला फार मजा येते. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात लोकाला शिंगूड आपल्या नाकाला लोक उगाच पराचा कावळा करतात. आपला फारा फारा आणि तारा तारा एक एक पायरी करत वर चढायची. बातम्या क्रिएट कराव्यात. अरे ते आज उपमा म्हणून वापरले अगोदर आपल्या पटी बुजवायच्या. मसाले, आता थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया, कारण लोकांना त्याची उत्सुकता आहेच. चित्रपट मला वाटतं रिलीज होईल आता एप्रिलच्या दरम्यान. तर तो जो चित्रपट होता, देऊळ सारखा चित्रपट आणि मसाले सारखा चित्रपट, त्याकडे कसे काय वळलात एकदम? तो कसं काय? देऊळ करत असताना आम्हाला आमच्या मनामध्ये एक कल्पना होती मसाला या चित्रपटाची. अच्छा. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की मला देऊळ ही इतकी एक्झॉस्टिव्ह प्रोसेस आहे की मला लगेच एखाद्या सिनेमाचं दिग्दर्शन करता येणार नाही. तर मग मी आणि गिरीश आम्ही जेव्हा त्याच्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा असं वाटलं की आपण हा चित्रपट दिग्दर्शन करण्यापेक्षा आपण हा निर्माण करूया, त्याची निर्मिती आपण करूया आणि संदेश हा जो आमचा मित्र आहे त्याला सांगूया की त्याचं दिग्दर्शन करायला. तर मसाला हा चित्रपट हा 20 एप्रिलला आता रिलीज होतो आहे आणि आम्ही सगळे खूप उत्सुकतेने त्याच्या रिलीजसाठी काम करतो आहोत. त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं मार्केटिंग, या सगळ्यावरती मला आता दिग्दर्शक नसल्यामुळे जास्त वेळ थोडासा मिळतो आहे या सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी. पण मसाला ही एका जोडप्याची कथा आहे. गिरीशनी हा सिनेमा लिहिलेलाही आहे आणि तो कामही करतोय, तो आणि अमृता सुभाष असे. आणि एक प्रवास आहे, पूर्ण चित्रपट हा एक प्रवास आहे. नक्की आपल्याला काय करायचं आहे, नक्की आपली ओळख ही नक्की काय आहे हे शोधण्याचा एक प्रवास आहे. आणि तो प्रवासामध्ये अनेक वेगवेगळी माणसं भेटतात आणि त्या प्रत्येक माणसाकडून त्या प्रवासाला काहीतरी एक वेगळी दिशा मिळते आणि तो प्रवास जास्तीत जास्त समृद्ध एक प्रकारे होत जातो. आणि त्या प्रवासामध्ये म्हणजे त्याच्यात सायकलचा प्रवास आहे, ट्रकचा प्रवास आहे, बसचा प्रवास आहे, त्याच्यानंतर रिक्षातला प्रवास आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे लौकिक अर्थाने प्रवास आहेत. पण त्यातला खरा जो अंतःप्रवास जो आहे त्यातला तो नक्की स्वतःची ओळख सापडवणे असा त्या दोघांचा प्रवास आहे. आणि नेहमीच्या पद्धतीने गिरीशच्या स्टाईलनी एक अत्यंत हलकी फुलकी आणि प्रत्येक माणसाला अशी स्वतःची आणि जवळची वाटेल अशा पद्धतीची ही फिल्म तयार होतीये. अगदी आता शेवटचं साऊंडचं काम आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं काम चालू आहे. मोडकांनी अगदी 2 छान गाणी तयार केलेली आहेत. तर तो हा मसालेदार चित्रपट घेऊन आम्ही येतो आता 20 एप्रिलला. नक्कीच. आणि शुभेच्छा तुझ्या सगळ्याच प्रोजेक्टसाठी आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. जे यश तुम्ही आतापर्यंत संपादन केलंय, आज स्विथाला आणि आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. म्हणजे आज आपल्यासमोर उमेश कुलकर्णी ज्यांनी देऊळ या चित्रपटाची डिरेक्शन केलं होतं आणि आगामी काही चित्रपट त्यांचे आता फ्लोअरवर येतील. त्यातलाच एक मसाला हा चित्रपट आहे जो 20 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. इतर चित्रपटांपेक्षा हाही चित्रपट निश्चितपणानं आपल्याला भरपूर समाधान देऊन जाईल याची खात्री वाटते. आज इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार.